जावा दवाखान्यात. चल म्हणलं ते बी नाही. त्यांना जेवण कितके वाटत केलं माहिती खाल्ली ना सुपर शेव. तीच द्यायला होत तर नग म्हणल्या रात्री. रडल्यावर दवाखान्यात नेणार का? रडू का मग मी? हा? जेवण ये बाई आता बाहेर आता काय जमत नाही ना. अरे अरे जाऊ दे ना, नेलेत ना, थांब ना, जेवण तर होते ना. लगेच तिकडून आली खवळली. काय रडू काय नको. बापान जेवण केलं. मला म्हणती मला आम्हाला रडली रडली रडली, आले डोळ्यातून पाणी दमला. आहे ना का पप्पा ना आधी घागरा ना आपल्यात पाणी बी नाही. बस काहीतरी वेगळं होतं. मागापासून डोळे दुखायला हे व्हायला, डोकं दुखायला लागलं. डोळे आवरते आवरते. थांब ना. पाणी गेलं का शिरा मोकळा हातात मस्त पाहिजे. रडूच का? नको पण जा समजा रडले जास्त होते. नको कोणते गरमायलंय का मला एखाद्या कुकर मध्ये ठेवलं. कुकर गॅस स्वयंपाक बिपाक केला का इथं लगेच घरमध्ये. पाणी ठेवती म्हणली होती पोरगी. गरम आले गार पाण्यानं करा की. हे कसलं रड नाही तुझी. रडू येईल माणसाला. हसती रडती काय नेमकं घोळ काय. नाही हे रड नाही वेगळे. नाही रे डोकं दुखायला म्हणते का? झोप नाही जात. थोडं नव्हतं थोडं 2 मिनिटं. ज्यूस तर जेवण झालं लगेच. तू झोपली नाही त्या म्हशीच्या नाला लागली. तुमच्या आंघोळ उठायची म्हणून मी केलं. आता दाखवायला बरोबर काय जा बरं लवकर दवाखान्यात. उरका बरं पप्पा. रडता येत नाही रे, दुखायला लागलं. अरे जीवाला दुःख म्हणलं की जमत नाही. डोळ्यातून पाणी येतं. तेच म्हणून मला रडून दुखणं लागतं येत नाही. जेवढं सैन करणं होईल तेवढं सैन करा वाटत. बरं गुळका राहिला का आपला. गुडघा वाटेल बरं वाटेल. डोकं दुखायले. थांब मग 5 रात्री दुखत होतं, आईला म्हणलं झोप जाऊन, पण नाही नाही नाही. मग आता करते जुनी बिर्याणी. आता करते. आता होती बिर्याणी. रोज करते तर पुरी रोज करते तर नुसतं मला बिर्याणी करायला काय व्हायला लागलं म्हणून केलं होतं रात्री. झोपायचं जेव्हा होत नाही का झोपायचं होत नसलं तर झोपायचं. हा बघ लय जीवाला ताण घ्यायचा. जेव्हा होईल तेव्हा होईल. हाणलं बसवायचं. कष्ट काय रोजच करायचं. आम्हाला उपाशी उपाशी बसायचं. उपाशी नाही म्हणलं. काय म्हणलं होतं आधी ती सकाळ उठून चटकन चपाती हे करू बरं का. हो म्हणली आई. हा हो करताना हे करताना मी शेर मी सगळा काढला. म्हणलं आरामात माणूस थोडं हेच करतो. तुम्ही उठला नाहीत. भाई तिची शिल्लक फळ दे ना. तिला सांभाळायचं ह्याला सांभाळायचं ह्याला सांभाळायचं त्याला सांभाळायचं सगळ्याला मी सांभाळायचं. अरे कारभारी म्हणलं घर तेच असते बाबा. गजीव घर पप्पांच्या चुली होते त्याला वडावडी करावंच लागेल. प्रीतम भाई मला दे रे. आणि कारभाराला कुणी सांभाळायचं. कारभारीला बी सांभाळायची. हो बर पाय पाणी बरं चाल गेला नाही आज का आम्हाला. उपाशी असतं तर काय केलं असतं. उपाशी असतं काय केलं असतं. तुम्हाला काय नसतं केलं. आता काय काळी जास्त हात घालून काढून देऊ करा असं. घरी ये. दवाखान्यात नेला असतंच. तुम्ही न्यायचं ना मग. मोठा असतं तर ते करत असत. अरे बारक्यानं गेलं तर काय होईल. लय राग आला राव. सणकून बारक्यानं गेलं तर काय होईल. बरं मी नेतो ना. हा उठा मग चला. जेऊ का नको. जेवा. हात देतो लगेच. याय चल उठ चल. कोणाकडे लक्ष देत नाही आपापलं. सगळं आपल्या आपल्या बघत
आणि बोलले किती राग येतो सगळ्याला. सगळ्या जीवनातला शब्द एकदम खराब आला म्हणजे गेला तिकडे केली होती आता खायची गेला दे इकडे पोरा चल लवकर. केली त्यांनी मोठा मी आहे का? गेला दे की मग मी टाका मला वरून. का म्हणतो मला दवाखान्यात घेऊन चल. बट्टा वरण म्हणलं वहिनी. भात ना ग कुठं काय माहिती भात ना ग भात म्हणलंच नाही ना तुम्हाला. चपाती ठेवली ना साईडला. आता खाते एवढा कुठे टाकलं टाकला समजा काय केलं विचारायचं अगोदर काय द्यायचंय काय नाही. ते खाय आधी ते खाय चावी बाबा. ते खराची नाही भात ना ग खाऊन वरण खाता. तेवढं ताट वाटवं करायचं हान वाटवं करायचं नाही. नाही ते ते हाणासाठी टाकून तुम्ही आल्या का तो ती मध्ये हा. नाही रे आता एक महिन्यात तू बसतो तोंडाच्या तू बोल ना बरं लाग बीत झाली ना फडा म्हणे जाऊ. तेवढं खाय चल उठ. हात राखून सही केले एक मोबाईल आहे चल. आधी ते खाली तुला ताट गार हे करून ठेवू म्हणून चल म्हणलं नाही त्याच्यासाठी आलात आपण इकडं लांबवर काढ चप्पल आहे रे चप्पल ओळखू आहे नाही संगीत मग एकच चप्पल दिसायची. तू हे पुढले बंद बाहेर कर. हा एकच बिना आणला काय ओळखू येतोय चला ये उठ. चल अंगली मध्ये काय लांब आहे उठ. पुढे उतरायचं तुला भारी होतं बरं तुला पाणी पडतो लवकर. ती गाडी वेळ बैल पाणी पाज आल्यावर नाही 12 वाजले बैल पाणी पाज पाचतो पाचतो ना. गाडीला वेल्डिंग करा. मैस दूध आता मिठलाही खात जाऊ नको जाड होते माणूस मिठाने चल त्या दिदीचा कडे जाऊ नको भात सोन्यासारखा भात झालाय मीठ लागत सोन्यासारखं झालंय मीठ लागणं तुला भात खायचं संपत आलं चल की. जाड होते माणूस त्याने माहिती का हे खाऊन घे चल करू नको चल तुमचा बी खाय मग काय आधी ती पाणी ठुराय मी उतर नका मला काय सांगायचं देता तुला सग द्या बरं भादरीचे मसाले दे. तू आंघोळ कर तू फिरी चल दे पाणी जा. द्या पाणी पप्पाला मी धरते हे पाणी ठेव पुढे त्याला जेवण झालं की. जेवण नाही करायचं. अरे भाया तू निघलास मग तुझ्या मोबाईल मोबाईल राहू दे त्या मोबाईल मध्ये काय हा ना मी सांभाळते मोबाईलला ते चित्रला हल्ल्याला दिसलं मला एखाद्याला हलत नाही फक्त बघते आणि डबल तिथंच नेऊन टिकी होते कसं काय नाही पुरली बघा पोरगी ती आता तोंडावर बेंडा राहू दे हांची हांची चल त्यासोबत नाही त्या बापासोबत नाही नाही तुला नेणारच नाही त्यासाठी नाही रडले मी त्या बापाला नाही नाही त्या बापाला जाणीवच आता जर म्हटलं नाही जीव झाला जाणीवच केला माहिती का मी कधी बी त्यांना म्हणलं का नाही माझं दुखायला लागलंय की मला 2 तास पुढे ढकली तिथं पण हारीकडे इकडे नाही आता तू जाऊन झोपलीस म्हणे मला माहिती आहे तू दुकान दुखायल्यावर उड्या म्हणून नागिन डान्स करू का तुमच्या पुढे म्हणजे म्हणता ना कानात तेल टाकान मग काय करू कानात तेल टाकून कानात तेल टाकायला म्हणजे काय नाकात तेल टाकू टाकायला सगळं कान दुखायला सगळं दुखायला डोकं दुखायला सगळं डोकं दुखायला तसं होते मोबाईल नाही होते तू असं नाही पाणी उठ बाहेर मग ते मोबाईल नव्हते ते मोबाईल चालवायचं माहिती का चल लवकर बाहेर 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 द्या इकडे ते कांगवायचं मला डोकं चल तुला दवाखाना माहिती मला गाडी चालवायची अरे सकाळ जर म्हणलं असतं तर सरकारी दवाखान्यात दाखवून यायचं सरकारी दवाखान्यामध्ये चांगलं होतं पैशाची तर अडचण आहे माणसाला पैसा रुपया नको जवळ इकडं आल्यावर सरकारी दवाखान्यामध्ये रुपये घेत नाही चिठ्ठी काढायला म्हणून म्हणलं होतं सरकारी दवाखान्यामध्ये चला आता मी सरकारी दवाखाना बंद झाला बघ की किती वाजले टाइम किती झाला 12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंतच असतं किती वाजलेत राहतात 1:30 वाजले. 4लाच आणि आता ते माणसं जे खाजगी दवाखाने आहेत ते दवाखाने बी असते ना आता उघडे तुम्ही सांगा बरं तुम्हीच आपण किती बरं दवाखाना गेला का असते खाजगी दवाखाने एकच्या पुढं मेडिकल आहे मेडिकलवर न्या आणि त्या मेडिकलवाल्याला म्हणायच्या टकुरात घालून 4-5 गोळ्या 5 म्हणावं कुठे घेऊन जाणार तुम्ही सांगा बरं मला
चल एक दवाखाना मला. चल ना असं ना उघडा दवाखाने चालूच असते दवाखाने चालू आहे. दवाखाना बंद नसतोय हो दवाखाने तुमच्यासाठी उघडे ठेवते ना म्हणजे हे लागली हे व्हायला मरायला नाही आणायला. बोलायला गड्या झोपली साधून माह्यावरच लागली ढकलायला. मग उठ म्हणायचं काम आहे ना तुमचं. आता मला माहितीये का धो काय म्हणून बसली तुम्ही म्हणतीस का रात्रपासून काय म्हणते काय म्हणतीस 1000 बरं झाला समय म्हणायचं रात्रपासून डोकं दुखायले डोकं दुखायले डोकं दुखायले. अरे डोकं रात्री काय 1 तासभर गोळी उडकीली माहिती का माझ्या सगळ्या घरामध्ये 2 दिवस सगळ्या गोळ्या पांघरून तिकडं चठीच करून टाकलं. पुन्हा म्हणलं त्या बॅगीमध्ये बघितलं तर बॅगीमध्ये पण नाही दिसली. सकाळ पुरीला डबल म्हणलं नव्या नादारानं बघा का तुम्ही. हे काही ओके काळं पडलेलं आहे. चिठ्ठी काढी तुझ्या डोळ्यात. ओके काळं पडलेलं आहे काही हे सगळं दुखायला ओके. हे दात दुखले सगळं हे सगळं जे असतं हे सगळा दात जरी दुखायला ना हे सगळं असं दिसतं फटा फटा हे कानात असं वाटायला की असं मोठा तापायचं. उरकीची लवकर पण बोलायला- कोणतं उघड नसते आता उरकिलं काय आलं का केलं तिथंच अजून आलं का तिथं आलं का तिथंच टायमाच्या टायमाला काम करायचे नाही तर एक वाजता